इतिहासाच्या पुस्तकातून जरी फारशी माहिती मिळाली नसली तरी लहानपणापासूनच घरातील थोरामोठ्यांच्या तोंडातून ज्यांच्या गोष्टी ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नसानसात भिनत गेले. आज तुळापुरातील इंद्रायणी, भामा, भीमा नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील संभाजी महाराजांच्या समाधीला भेट देण्याचा योग आला. इथं आल्यानंतर संभाजी महाराजांची कोकणातील संगमेश्वरमधील देसाईवाडा येथेच आपल्याच लोकांच्या फितुरीमुळे अगदी नातेसंबंधातील मेहुणे गणोजी शिर्के यांच्या वतनाच्या लालसेतून झालेली अटक ते मुकर्रब खानाने अत्यंत झपाट्याने महाराजांची बहादूरगडावर अर्थात आताचा धर्मवीर गडावर केलेली रवानगी, तेथे औरंगजेब आणि संभाजी महाराजांची समोरासमोर झालेली भेट आणि त्यातूनच महाराजांच्या प्रिय मित्र कवी कलशांनी आपल्या काव्यातून उच्चारलेली महाराजांबद्दलची स्तुतिसुमने. त्यानंतर 40 दिवसांपर्यंत संभाजी महाराज व कवी कलश यांच्यावर अत्यंत अमानुषपणे झालेले अत्याचार सर्व काही झपाझप डोळ्यांसमोर येऊन गेलं. बहादूरगड म्हणजे सपाट प्रदेशावरील भुईकोट किल्ला. औरंगजेबाची 5 लाखाची फौज, पण मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे बहादूरगड म्हणजे शुल्लक मातीचा ढेकळा हे औरंगजेब जाणून होता. त्यातच फेब्रुवारी महिना, सैन्याचे होणारे पाण्याचे हाल. रायाराव, तुळापूरचा सुभेदार, औरंगजेबाचा विश्वासू सल्लागार, त्याच्या सांगण्यानुसारच तुळापुरातील त्रिवेणी संगमाचे पाणी कधीही आटत नाही व त्यातच तुळापूर हे हिंदूंसाठी पवित्र ठिकाण. त्यामुळे महाराजांना येथे ठेवल्यास मराठ्यांना याची कल्पना देखील येणार नाही. या योजनेतून महाराज व कवी कलश यांची तुळापुरात झालेली रवानगी आणि पुढे अत्यंत अमानुष व अमानवीयरित्या झालेली हत्या. संभाजी महाराजांचे धर्मासाठीचे समर्पण. संपूर्ण संभाजी महाराज आपणास पूर्णपणे अंगीकृत करता येणे कदापि शक्य नसेल, तरी किमान संभाजी महाराजांचा एखादा गुण तरी आत्मसात केल्यास जीवन सार्थकी लागेल. जय भवानी, जय शिवराय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.